हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, सध्या आता सणावारांचे दिवस सुरू आहेत, श्रावण महिना सुरू येणार आहे। तर त्यासाठी सणावारांसाठी आपल्याला पूजेच्या डेकोरेशनसाठी काही साहित्य लागतं। तर ते घरच्या घरी कमी साहित्यात कसं बनवू शकतो हे यासाठी आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। तर ही आहे समईसाठी आसन किंवा रांगोळी म्हणूनही हे तुम्ही वापरू शकता। यामध्ये कलरफुल असं डिझायनर जर तुम्ही लेसेस वगैरे लावून किंवा कपडा सुद्धा ब्रॉकेटचा कलरफुल वापरला तर रांगोळी म्हणूनही होऊ शकतं किंवा समई ठेवण्यासाठी सुद्धा आसन होऊ शकतं। तर इथे बघू शकता हेच आसन शिकण्यासाठी आपण आज पुढे व्हिडिओ पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर हे बघा, एकदम अतिशय कमी साहित्यात आपण बघतोय। तर इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे, कॅनव्हासच्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग बॅग घेऊ शकता किंवा इथं गोणी असेल तुमच्याकडे, म्हणजेच तर ती पोतं वगैरे असतं बघा साखरेचं, तर तेही वापरलं तरीही चालेल किंवा फोमची शीट एखादी असेल, साडीतून निघालेली असेल कपड्यातून, तर तीही चालेल। तर इथे बघू शकता एक छोटीशी प्लेट घेतली मी, तुम्ही तुमच्या मेजरमेंटने प्लेट घेऊ शकता। तुम्हाला केवढं मोठं बनवायचं किंवा केवढं छोटं बनवायचं। छोटं ही आरत्यांसाठी आपण चौरंगाच्या भोवती किंवा पाटाच्या भोवती 2-4 आरत्या जसं लावतो, तर त्याच्या खाली सुद्धा असं ठेवण्यासाठी तुम्ही हे आसन समईचे आसन बनवू शकता छोटे छोटे। तर हे असं गोल असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे खाली जे आपल्याला मेन फॅब्रिक लागणार आहे त्या फॅब्रिकवरती उलट्या बाजूने ठेवून अशा प्रकारे हे बघा स्टिच करून घेते। एका रेषेचंच 1 ते 2 रेषेचं अंतर ठेवले, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, तर तेवढ्या अंतराने गोल असं शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी कापड वापरलेलं आहे, तर त्याच्यावरती मोराची डिझाईन आहे। त्याच्यानंतर आता आपण खालच्या बाजूने अस्तर लावण्यासाठी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे। तर हे सगळं तुमच्या घरात असलेल्या घरातल्या साहित्यात हे सगळं होऊन जातं। तर 2 ते 2.5 इंचाचा गॅप ठेवलेला आहे मी, तुम्हाला चॉकने मार्किंग करून दाखवली आणि तेवढं ठेवून अस्तर जॉईंट करून घेतले आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे तर ते कट करून घेतलेलं आहे, कारण पलटी मारण्यासाठी आपल्याला एवढं थोडंसं शिलाई मारायचं ठेवावं लागणार आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे असे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला। संपूर्ण गोलाकार भागाला कट मारून घेतल्यामुळे काय होतं, आपला जो गोल असा आकार आहे तर तो असा व्यवस्थित असा पलटी होतो। तर बघा इथे 2 ते 2.5 इंच आपण ठेवलेलं होतं शिलाई न मारता, तर तिथून आपण पलटी करून घेतलेला आहे आणि पेनच्या साहाय्याने हे बघा अशा प्रकारे आहे असा गोल आकार व्यवस्थित आपण करून घ्यायचा आहे। आता हे केल्याच्या नंतर तुम्ही इथे इस्त्रीही मारू शकता किंवा एखादी टिपही मारून घेऊ शकता। अगदी घरात असलेल्या साहित्यात आणि घरात दुपारच्या वेळेत आपण ज्या वेळेला रिकाम असतो त्या वेळेत आपण हे बसल्या बसल्या करू शकतो आणि एकदम 5 मिनिटात होणारी वस्तू आहे ही, जास्त वेळ पण लागणार नाही। तर आता इथे मी जो ओपन भाग होता तर तो आतल्या बाजूने ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। गोल आकारातच शिलाई मारून घ्यायची आहे वरून, म्हणजे दाबटीप मारायची आहे आणि ही काही टिप दिसणार नाही, त्यामुळे टिप मारलीच तरी चालेल। आता याच्यानंतर आपल्याला जी लेस वापरायची आहे तर ती लेस वापरू शकता तुम्ही। अगदी 5 रुपयाची लेस जरी आणली तुम्ही ब्लाउजला जी लावायची असते तर त्याही लेसने होऊ शकतं किंवा वेगळ्या प्रकारच्या तुम्हाला जर डिझायनर लेस आणायच्या असतील तर 10 रुपये 15 रुपयापर्यंत लेस येतात, तर त्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आणू शकता। इथं मोत्याची लेस लावू शकता किंवा मण्यांची लेस लावू शकता किंवा त्या अशा वेगवेगळ्या लटकनच्या हँगिंग लेस मिळतात, त्याही लेस वापरून तुम्ही असे डिझायनर समईचे आसन बनवू शकता। तर इथे बघू शकता थोडीशी अशी लटकन असलेली लेस, म्हणजे साईडला गोंडे गोंडे असलेली लेस मी इथं वापरते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी ब्लाउजला लेस लावताय तीही लेस वापरून डिझायनर असं डेकोरेट करू शकता। तर मी असं गोल अशा आकारानं सावकाश असं लावून घेते लेस लावून घेते। तोपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, असंच नवनवीन कंटेंट जर पाहायला आवडत असतील, ब्लाउज डिझाईन, कटिंग, स्टिचिंग, साड्यांपासून बनवणारे ड्रेस किंवा असेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतो, तर त्यासाठी तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवावं लागेल, ते जेणेकरून मी जो काही असाच नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि या अगोदर सुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत, तर ते सुद्धा पाहिले नसतील तर याच्यानंतर तुम्ही पाहू शकता। कमळाचं आसन, वेगवेगळ्या प्रकारची तोरणं
त्याच्यानंतर बसण्यासाठी आसन, पायपुसणी, कुशन कवर असे सगळे आपण शिवलेले आहेत. तर इथे बघू शकताय दोन्ही साईडला मोर आलेले आहेत. तर जर मोर नसतील तर तुम्ही अशा प्रकारचे गोंडेसुद्धा इथे लावू शकताय आणि वेगवेगळ्या लेसनी सुद्धा इथं कुंदन वगैरे लावून डेकोरेट करू शकताय. आणि दोन्ही साईडला 2 असे जर आपण आसन ठेवून आरत्या जर मांडल्या तर खूप छान दिसतं आणि आपल्या जे पूजेला आहे तर ते थोडंसं डेकोरेशन होतं. गौरी गणपतीच्या वेळेस वगैरे लागतात. आणि हे आहे ते वॉशेबल आहे, हे धुतलं तरी चालतं. याच्यामध्ये आपण जे आहे ते कॅनव्हास घातलेला आहे. कॅनव्हासच्या ठिकाणी तुम्ही गोणी जरी घातली तरी धुवू शकता किंवा कॅरी बॅग जरी घातली तरी धुवू शकता, शॉपिंग बॅग वगैरे. तर बघू शकताय. तुम्हाला जर हे आजचं आपलं समईचं आसन कसं वाटलं, आवडलं किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.